नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. तुर्काबाद जिल्हा परिषद पंचायत समिती महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेला नागरिकांची पसंती दाखवली आहे. गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उबाटा काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार कुशावर्थाबाई कडुबा हिवाळे, घोडेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार नजीम सिकंदर इनामदार यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. डिघी काळेगाव एसगाव गावामध्ये झालेल्या भव्य रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या प्रसंगी सभेचं उद्घाटन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं. या प्रसंगी कडुबा हिवाळे यांनी नागरिकांना शाश्वत करत सांगितलं आहे की जर आम्हाला निवडून दिलं तर या गटात सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी काम करू. सभेतील रॅली आणि उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहता प्रचार मोहीम जोरात सुरू असल्याचं दिसून आलं. त्यावेळी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांचा विकास कामावर नाराजी व्यक्त केली असून परंतु कडबा हिवाळे आणि सिकंदर इनामदार यांनी विकास कामावर आम्ही प्रयत्नशील राहू असं आवाहन यावेळी मतदारांना केलं आहे. सूर्यवार आणि आम्ही ते केलेले म्हणून आम्ही तुमच्या समोर मतं मागतोय. आम्हाला निवडून येणे आम्ही हौशी करता निवडणुकीला उभे नाही की आम्ही काय एखाद्या सरंजामचे पोरं नाही की आम्ही एखाद्या उद्योगपतीचे खासदार आमदाराचे पोरं नाही. आम्ही तुमच्या समोर उभं राहिलो. आम्ही सर्वसाधारण कुटुंबातले सिकंदर भाई असेल, मी असेल, मला 2 एकर 8 गुंठे जमीन आहे. कोणाला विचारा. माझा मुलगा वकील आहे, आता नवीन वकील झालेला आहे, त्याच्यावर आमचं कुटुंब चालतं. आणि प्रॉपर्टी जर कमायचीच असती तर प्रॉपर्टी कमवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. तुम्ही माझ्या संग राहा, 5 वर्ष तुम्ही करोडपती, मी बी करोडपती. लोकांना लुबाडायचं असल्यावर पैशाला काय लागतं? मोठ्या नाटक बोलायचं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तालुक्यामध्ये 100-200 पाहिली विधवाचे तयार करायचे. 100-200 तुमचा पगार चालू करून देतो म्हणून सांगायचे. 100-200 शेतकऱ्याला सांगा तुम्हाला गोठा देतो, तुम्हाला कांदा चाळ देतो, अमूल देतो, द्या 5,000, द्या 10,000. एका वर्षामध्ये 5-50 लाख रुपये जमा होते. 5 वर्षामध्ये 2-2.5 कोटी जमा. काय विशेष गोठा नाटक बोलू. पण हे धंदे केल्यावर त्या माणसाला डायबिटीस होतो, त्याला BP, त्याला गादीवर झोपायचं नाही, साखरेच्या पोत्याला उसा लावून झोपायचं, गादीवर झोपायचं नाही, पोत्यावर झोपायचं, हे रोग त्यांना होते. मी 64 वर्षाचा माणूस, 64. आता जुने लोक तुमच्या माझ्या सगळे ओळखीचे. मला BP नाही, शुगर नाही, मस्त झोपतो मी 8-9 वाजे लोक. काय फिकर नाही, कावडा उघडे ठेवून नाहीच नाही घरात काय नाही केलं बोलायचं नाही. खात्री करा तुम्ही उद्या परवा 4 दिवसाला मग बटन. जी कामं छोटी मोठी कामं होतात गेली 8-9 वर्ष झाली जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाही आणि 9-10 वर्षानंतर आता या निवडणुका आपल्या समोर लागलेल्या आहेत. पूर्वीच्या काळात जिल्हा परिषदेला बजेट कमी असायचे. आता सर्व विकास कामाचे बजेट सरकारने ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेचे माध्यम कामाचं ठरवलेले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण, आरोग्य सगळ्या विभागाला आता मोठ्या प्रमाणात बजेट वाटप होतं आणि काम करणारा माणूस जर तिथं असेल तर अनेक गोष्टी करता येतात. आता तुमचं म्हणणं ही गोष्ट खरी आहे, कोणीच काय करीत नाही कारण ते अनुभव तुमचे म्हणून तुम्ही मानता. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. परंतु मला एक गोष्ट सांगा, कोंबडी सगळे अंडे गंधे देत नसते. एखादा अंड गंध निघत, परंतु कोंबडी देणाऱ्या 15 दिवसामध्ये 1-2 अंडे गंधे निघतील, पण सगळे गंधे निघत नसते. आम्ही गंधे अंडे तुम्ही एक लक्षात घ्या, आमचा अनुभव घ्या आणि अनुभवानंतर तुम्ही बोला. तुम्ही आता मतदान तर कोणाला तरी करणार आहे की नाही, मग आम्हाला करून बघा. तुम्ही बाकीच्या लोकांचा अनुभव घेतलेला आहे ना, आमचा अनुभव घेऊन पहा. आम्ही तुमच्या गोष्टीला पुरलो नाही तर गाजगाव 10 किलोमीटरवर तुम्हाला आहे. आमचं कानधारा तिथे की तुम्ही त्या सभेमध्ये असं बोलले होते, तुम्ही काय केलं आमच्या गावात आणि आम्ही तुमच्याकडे नतमस्तक होऊ. आम्ही जर काही करू शकलो नाही. आम्ही काम करणारी माणसं आहोत. गेली 35 वर्ष राजकारणात घातली. 35 वर्ष आम्ही राजकारणात केलं. आम्हाला जर पैसा कमावता असता तुमच्या विभागामध्ये बंडलाचे बंडला आणून फेकून दिले असते, एवढे पैसे कमावता आले असते. आम्ही स्वच्छ राजकारण केलं भाऊ. 35 वर्ष ग्रामपंचायत ताब्यात आहे.
5 वर्ष मार्केट कमिटीचा सभापती होतो, 10 वर्ष झेडपी मेंबर होतो. मला जर पैसाच कमावचा असता तर तुमच्या यांच्याजवळ किती जिनिंग आहेत, 5 जिनिंग तयार केल्या. आम्ही जनतेची सेवा केली आतापर्यंत. लोकांचे गोरगरिबांचे कामं तहसीलमध्ये असं, कलेक्टर ऑफिसमध्ये. कलंक चांगल्या पक्षाचे उमेदवार आहे. एक सर्व धर्म समभाव अशी विचारधारा घेऊन चालणाऱ्या पक्षाचे उमेदवार आहे. म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करेन, गावकरी म्हणून, या गावचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून, की आपण या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहणं फार गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून एक मोठी गोष्ट घडत असती. आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व माननीय बाळासाहेबजी आंबेडकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व उद्धवजी ठाकरे या चांगल्या विचाराच्या लोकांनी आपल्याला एक चांगला पर्याय देण्याचा विचार केलेला आहे आणि आपण तो स्वीकारावा. मी अशी आपणा सर्वांना विनंती करेन. होणार काय, या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ते चाचपणी करताय की जर आपण अशी युती केली आणि याचा काय आपल्याला आउटपुट मिळतं, आपण जरा चांगला रिझल्ट त्यांना दिला तर येणाऱ्या विधानसभा असेल, लोकसभा असेल, ते एकत्र राहून आपल्याला एक चांगला पर्याय द्यायचा प्रयत्न करतील आणि एकत्रित राहून निवडणूक लढवतील. न्यूज प्रकाश सातपुते, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर.